हरे कृष्ण, जय शिवराय. आजचा दिवस माझ्या जीवनातील खूप खास होता, कारण आज मी दर्शन घ्यायला निघालो होतो परमपूज्य श्री प्रेमानंदजी महाराजांचे, ज्यांनी माझ्या जीवनाला नवी दिशा दिली, पुरुषार्थ शिकवला आणि मला माझ्या नव्या रूपाची ओळख करून दिली. रात्री 2 वाजता आम्ही त्यांच्या दर्शनासाठी केलीकुंज येथे निघालो. थोड्या वेळात एक पोलिसांची गाडी गेली, त्यामागून त्यांचे शिष्य आणि त्यानंतर प्रेमानंदजी महाराज आले. त्यांच्या चेहऱ्यावरचं अद्वितीय असं तेज आणि ती सात्विकता पाहून आमच्या अंगावर शहारे आले. त्यांच्या त्या रूपाचे वर्णन करणंच अशक्य आहे. नंतर आम्ही घरी येऊन झोप घेतली. सकाळी व्यायाम करायला सुरुवात केली. वॉर्मअप, स्क्वॉट्स, पुशअप्स, फिंगर पुशअप्स, रनिंग असा सर्व व्यायाम करून पुढील यात्रेसाठी सज्ज झालो. आज आम्ही सर्व जाणार होतो भगवान श्रीकृष्णांच्या जन्मभूमीला, म्हणजेच मथुरेला, जिथं कारावासामध्ये त्यांच्या जन्माचं पवित्र ठिकाण आहे. तिकडे एकदम भारी टाईट सिक्युरिटी असते. मोबाईल किंवा बॅग काहीही आत नेता येत नाही. आतमध्ये मुघलांनी बांधलेली एक मशीद आहे. ती विवादित असल्याने तिची केस अजूनपर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे. तर त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तिकडे जागोजागी जवान आणि पोलीस तैनात असतात. आत गेल्यावर कारागृहासारखं एक गर्भगृह आहे, जिथं देवकी माता आणि वासुदेवांना ठेवण्यात आलं होतं आणि त्याच जागी श्रीकृष्णांचा जन्म झाला होता. भुयारात त्यांच्या लीलांचं सुंदर दर्शन दाखवलं आहे आणि वरती कंस महाराजांचा दरबार, सिंहासन आणि तेथील दृश्य पाहिले. यानंतर आम्ही गेलो रमण रीती येथे, जिथं बाळकृष्ण आपल्या मित्रांसोबत वाळूत खेळायचे. आजही त्या वाळूत बसल्यावर एक वेगळी शांतता मिळते. त्यानंतर आम्ही गेलो ब्रह्मांड घाटावर, जिथे श्रीकृष्णांनी यशोदा मातेला आपल्या मुखातून संपूर्ण ब्रह्मांड दाखवलं होतं. अशी सर्व स्थळं बघत रात्री आम्ही रूमवर परत आलो. अर्धा तास कीर्तन केलं आणि मनात फक्त एकच भाव होता, राधे राधे.